मित्रांनो नमस्ते। आपला वनाशी संबंधित एक मुद्दा बाकी आहे। तो मुद्दा म्हणजे वनाशी संबंधित संकल्पना। मग वनाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला थोडक्यात या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण वनाचे प्रकार बघितलेले, वनाची सध्याची स्थिती बघितलेली, वनाचं सध्याच्या पर्यावरणामध्ये काय महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी लक्षात घेतलेले बघा। मग आता वनाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत। या 4 संकल्पना आहे वनाशी संबंधित। एका राष्ट्रीय उद्याने, ठीक आहे, त्याच्यानंतर अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि वारसा हक्काची यादी, वारसा हक्काची स्थळ म्हणतो आपण त्याला। तर ह्या 4 संकल्पना या ठिकाणी आहेत बघा। आता या संकल्पनाशी संबंधित मुद्दे लक्षात घ्यायचे बघा। हे सगळे वनाशी संबंधित आहे। 2002ला भारत सरकारने घोषित केलं होतं, राष्ट्रीय वनविषयक धोरण जाहीर केलं होतं। त्यावेळेस सांगितलं होतं की प्रत्येक राज्य सरकारने त्यांच्या प्रदेशाच्या मिनिमम 4% प्रदेश वनाखाली रिझर्व करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय वनाचं प्रमाण वाढणार नाही। आणि म्हणून प्रत्येक राज्य सरकारांनी या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असू द्या, वारसा हक्काच्या स्थळाचा नैसर्गिक प्रदेश असू द्या, अभयारण्य असू द्या किंवा राष्ट्रीय उद्यान असू द्या, या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचं समावेश त्यांनी या ठिकाणी केलेला आहे बघा। तर या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत। मग आता ह्या ज्या काही संकल्पना आहे या संकल्पना पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे। फक्त सध्या राष्ट्रीय उद्यानाखाली किंवा अभयारण्याखाली प्रदेश द्यायला राज्य सरकार पटपट तयार होऊ लागले, कारण त्यांना माहिती आहे की 4% मिनिमम प्रदेश आपल्याला वनासाठी रिझर्व करण्याचे। मग आता राष्ट्रीय उद्यान ह्या संकल्पना 1935 पासून सुरुवात झालेली आहे। आता यांच्यासाठी मग कायदेशीर प्रणाली जी आहे ती पुढच्या कालखंडात तयार केलेली आहे बघा। 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा नावाचा एक कायदा केला होता, ज्यामध्ये वन आणि वनातील सर्व सजीवांचं संरक्षण करण्याची हमी त्या कायद्याने देण्यात आलेली। मग वनातील सजीव म्हणजे या ठिकाणी मग वनामध्ये आढळणारे जेवढे प्राणी आहेत ते प्राणी, पक्षी, वनस्पती या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होत असतो। आणि हा एक कडक कायदा करण्यात आलेला आहे। या कडक कायद्यामध्येच या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये यांच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत बघा। मग आता आपल्याला ह्या संकल्पना समजून घेण्याच्या अगोदर वन्यजीव संरक्षण कायदा लक्षात आलेलाच आहे। हा वन्यजीव संरक्षण जो कायदा आहे हा कायदा येतो 1972चा, ठीक आहे। मग आता या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये या सगळ्या तरतुदी आलेल्या आहेत। मग आता एक मुद्दा आपण समजून घेऊ। राष्ट्रीय उद्यान आहे, राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1935ची आहे। सध्या भारतभरात 105 राष्ट्रीय उद्यान आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे, ठीक आहे। अभयारण्य 1941ला अभयारण्याच्या स्थापनेला सुरुवात होते बघा। भारतभरात सध्या 566 राष्ट्रीय अभयारण्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 50 अभयारण्य आहेत। टायगर प्रोटेक्ट म्हणजेच व्याघ्र प्रकल्प याची स्थापनेला सुरुवात 1973 पासून आहे। सध्या भारतभरात 53 व्याघ्र प्रकल्प आहेत, यापैकी महाराष्ट्रामध्ये 6 आहेत। आणि वारसा हक्काच्या स्थळांमध्ये या ठिकाणी 1972ला सुरुवात होती बघायची। सध्या भारतभरात 40 या ठिकाणी वारसा हक्काची स्थळं आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 6 आहेत। आता मूळ मुद्दा हा आहे की राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय, अभयारण्य म्हणजे काय हे बघा। ह्या 2 संकल्पना ज्या आहेत, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्ये, ह्या राष्ट्रीय स्तराशी संबंधित आहे आणि व्याघ्र प्रकल्प आणि वारसा हक्काची यादी ही आंतरराष्ट्रीय स्तराशी संबंधित संकल्पना आहे। म्हणून अगोदर या दोघातला फरक समजून घेऊ, नंतर या दोघातला फरक समजून घेऊ। अगोदर राष्ट्रीय उद्यानाची व्याख्या कशी केली जायची ते लक्षात घ्या आणि सध्या कशी केली जाते तेही लक्षात घ्या। हे बघा, राष्ट्रीय उद्यान म्हणजे असा जंगलाचा एरिया, असा जंगलाचा भाग की जिथं या भागातला जेवढं जंगल असेल या जंगलामध्ये मानवी हस्तक्षेपास पूर्णतः बंदी असते। आता मानवी हस्तक्षेप म्हणजे काय, तर मानवाला म्हणजे त्या जंगलाच्या आसपासच्या भागातील जे आदिवासी असतील, गावं असतील, त्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू दिला जात नाही। मग त्यांचा हस्तक्षेप कोणत्या प्रकारातला होतो, त्यांचा हस्तक्षेप गवत कापण्यासाठी होऊ शकतो, त्यांचा हस्तक्षेप जनावरं चारण्यासाठी होऊ शकतो, त्यांचा हस्तक्षेप वाळलेलं लाकूड घेऊन जाण्यासाठी असतो, फळं तोडण्यासाठी असतो, फुलं तोडण्यासाठी असतो, पानं तोडण्यासाठी असतो, आलं लक्षात। पण वनस्पतींना कोणताही धोका नसतो बघा, पण तरीही तो त्यांचे उपजीविका जर वनावर असेल तर ते वनामध्ये हस्तक्षेप करणारे आणि अशा पद्धतीनं होणारा मानवी हस्तक्षेपास पूर्णतः बंदी असेल तर त्याला म्हणायचं राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। तर राष्ट्रीय उद्यानाची पहिली व्याख्या अशी राहायची। मग नंतर अभयारण्याची व्याख्या कशी होती की वनाचा असा पट्टा
की ज्या पट्ट्यामध्ये त्या वनाच्या भोवतालच्या आदिवासी लोकांना त्या वनामध्ये काही प्रमाणात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिलेली असते. मग हस्तक्षेप कोणत्या प्रकारातला? परत तोच मुद्दा, त्यांना गवत कापता येईल, त्यांना त्यांची जनावरं चारता येईल, वाळलेले लाकूड असेल तर सरपणासाठी नेता येईल, फळं तोडता येईल, फुलं तोडता येईल. तर या प्रकारातला मानवी हस्तक्षेप जो आहे तो अभयारण्यामध्ये मान्य केला जातो आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये मान्य केला जात नाही. तर हा या दोघातला मूलभूत फरक लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्या झाल्या पहिल्यांदा. अगोदर हे राष्ट्रीय उद्यान हे का 1935ला स्थापन झालं, अभयारण्य 1941ला स्थापन झालं. ह्या अगोदरच्या व्याख्या या ठिकाणच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आता पुढे 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे आणि या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये या ठिकाणी आता या राष्ट्रीय उद्यान आहे किंवा अभयारण्याची तरतुदी करण्यात आलेली आहे. मग यामध्ये तरतुदी कशा केल्या ते लक्षात घ्या. तर राष्ट्रीय उद्यान म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम 35 आणि कलम 38 हे कलम आहेत या कायद्यातले. तर कलम 35 व 38 मध्ये नमूद करण्यात आलेला असा जंगलाचा भाग की जेथे मानवी हस्तक्षेपास पूर्णतः बंदी असते त्याला म्हणायचं राष्ट्रीय उद्यान. वन्यजीव संरक्षण जो कायदा आहे त्या कायद्यातील कलम 35 आणि 38 मध्ये नमूद करण्यात आलेलं जंगल म्हणजे राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. ही नवीन व्याख्या आहे. आता अभयारण्य म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम 26(अ) आणि 34 मध्ये नमूद करण्यात आलेला जंगलाचा भाग याला म्हणायचं अभयारण्य. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य या दोघातला हा फरक समजून घेतला पाहिजे आपण. तर या दोन पद्धतीनं या दोन्ही संकल्पना या ठिकाणी येतात बघा. मग राष्ट्रीय उद्यान स्थापनाला सुरुवात झाली 1935 पासून आणि अभयारण्य स्थापनाला सुरुवात होते 1941 पासून. सध्या भारतभरात राष्ट्रीय उद्यान 105 आहेत आणि अभयारण्य 566. त्यापैकी महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान 6 आहेत आणि महाराष्ट्रात 50 आहेत. मग आता आपण एक एक मुद्दा घेत चालू. पहिला मुद्दा आपण आता पुढे जाण्याचा प्रयत्न करू बघा. आता राष्ट्रीय उद्यानं जे आहेत हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला लक्षात आलेले स्थापनाला सुरुवात झाली 1935ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान स्थापन केलं आपण या ठिकाणी अगोदर भारताचा नकाशा काढून घ्यायचा आहे. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान स्थापन झालंय जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. हे तर उत्तराखंडमध्ये इथं स्थापन झालेले बघा. कधी स्थापन झालं तर हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. 1935ला स्थापन झालेले. तर हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर एक करत 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 105 राष्ट्रीय उद्यानं झालेली सध्या. मग या 105 राष्ट्रीय उद्यानामध्ये सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान येतं हिमिश नॅशनल पार्क. हिमिश नॅशनल पार्क जे येते ते येतं लडाखमध्ये. ठीक आहे. 3550 चौरस किलोमीटर एरिया याचा या राष्ट्रीय उद्यानाचा. भारतात जेवढे 105 राष्ट्रीय उद्यान आहे या 105 राष्ट्रीय उद्यानामध्ये लडाखमधलं हिमिश नॅशनल पार्क जे हे सर्वात मोठं येतं क्षेत्रफळानं. आणि क्षेत्रफळानं 105 पैकी सर्वात लहान येतं असतं इथं अंदमान निकोबार येतं बघा. अंदमान निकोबारमध्ये मध्य अंदमानचा जो काही भाग येतोय याला म्हणायचं साऊथ बटन नॅशनल पार्क. तर हे अंदमान निकोबारवरचं साऊथ बटन नॅशनल पार्क जे आहे हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान येत असतं बघा. सर्वात लहान म्हणजे 0.03 चौरस किलोमीटर एरिया आहे या ठिकाणी येत असतो या राष्ट्रीय उद्यानाचा. तर अशा पद्धतीनं सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान म्हणजे 0.03 चौरस किलोमीटर आणि सर्वात मोठं म्हणजे हिमिश नॅशनल पार्क 3550 चौरस किलोमीटर. ठीक आहे. सध्या जे 105 राष्ट्रीय उद्यान आहे यामध्ये सध्या सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने येतात मध्य प्रदेशमध्ये. जवळपास 11 राष्ट्रीय उद्यानं मध्य प्रदेशमध्ये आहेत. तर हे 11 राष्ट्रीय उद्यानं या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वाधिक आपलं राष्ट्रीय उद्यान असलेलं राज्य कुठलं असेल तर मध्य प्रदेश. मग ही भारतभरातली थोडक्यात माहिती घेतल्यानंतर मग आता महाराष्ट्रामध्ये यायचं. महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रीय उद्यानं आहेत त्या राष्ट्रीय उद्यानावरती थोडं लक्ष केंद्रित करायचं. मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उद्यानांची संख्या या ठिकाणी 6 आहेत. मग 6 राष्ट्रीय उद्यानापैकी सगळ्यात मोठं 1 नंबरचं राष्ट्रीय उद्यान येतं गुगामल. गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये येतं असतं. ठीक आहे. हे सगळ्यात मोठं आहे 1 नंबरचं. त्याच्यानंतर 2 नंबरचं येतं असतं इथं सह्याद्री डोंगररांगेमध्ये चांदोली.
चांदोली हे 2 नंबरचं आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 361 चौरस किलोमीटर आहे. याचं क्षेत्रफळ 317 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. हे 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. इकडं आपल्याला माहिती आहे सातारा आहे, इकडं या ठिकाणी सांगलीचा भाग लागत असतो, या बाजूनं कोल्हापूरचा भाग लागत असतो आणि या बाजूनं रत्नागिरीचा भाग लागत असतो. 4 जिल्ह्यात आहे. गुगामल येतं असतं अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. हे 2 नंबरचं येतं असतं. 3 नंबरचं मोठं येतं असतं पेंच. आता पेंच जे आहे ते पेंच नदीवरती आहे. नदीचं नाव आहे पेंच. या नदी भोवतालचा जंगलाची एरिया म्हणजे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. आता हे पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये पण आहे, पलीकडे मध्य प्रदेशमध्ये पण आहे. तर मध्य प्रदेशचं अलग मानलं जातं, महाराष्ट्रातला अलग मानलं जातं. पण जो शेजारी चित्ते फक्त राज्याच्या सीमामुळे ते अलग अलग होतात बघा. तर हे 260 चौरस किलोमीटर एरिया येतो याचा. नागपूर जिल्ह्यामध्ये येतं असतं हे. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचं मोठं येतं असतं बघा नवेगाव. नवेगाव येतं असतो गोंदिया जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. 134 चौरस किलोमीटर एरिया आहे त्याचा. ते 4थ्या नंबरचं मोठं आहे. 5व्या नंबरवर येतं असतो ताडोबा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपल्याला माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि 117 चौरस किलोमीटर एरिया आहे. गुगामल येतो 361, चांदोली येतं 317, पेंच येतं 260, नवेगाव 134, ताडोबा 117. हे 5वं आहे. आणि 6व्या क्रमांकाचे येतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मग हे फक्त 87 चौरस किलोमीटर एरिया आहे. मुंबई उपनगर म्हणजे बोरिवलीच्या पट्ट्यामध्ये येत असते आणि ठाण्याचा काही भाग येतो असतो. तर मुंबई उपनगर आणि ठाण्याच्या पट्ट्यामध्ये हे सर्वात लहान जे राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान येत असतं बघा. मग यावरून एक तर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा की कोणते कोणते राष्ट्रीय उद्यान आहे. नंबर 1. नंबर 2 कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नंबर 3 क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लक्षात घ्यायचं, मोठं कुठलं आहे छोटं कुठलं आहे. ठीक आहे. नंबर 4 प्रशासकीय विभागानुसार लक्षात ठेवा. नागपूर प्रशासकीय विभागात 3 आहे, नवेगाव, पेंच आणि ताडोबा. अमरावती प्रशासकीय विभागात 1च आहे, गुगामल. त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभागात 1च आहे, चांदोली. आणि कोकणामध्ये 2 आहेत, चांदोली आणि संजय गांधी. प्रशासकीय विभागानुसार हे लक्षात ठेवायचं आणि प्रादेशिक विभागानुसार हे लक्षात ठेवायचं. प्रादेशिक विभागानुसार विदर्भात सर्वात जास्त आहे 4. ही 4 कुठली कुठली ते लक्षात ठेवा. पश्चिम महाराष्ट्रात 1च आहे, चांदोली. आणि कोकणामध्ये 2 आहेत. या ठिकाणी मग ते चांदोली आणि संजय गांधी. तर या पद्धतीनं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाबद्दल बारीक सारीक थोडक्यात माहिती सगळी आली पाहिजेत. या राष्ट्रीय उद्यानामध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उद्यान ताडोबाचं येत असतं आणि आपल्याला माहिती आहे सर्वात लहान सर्वात शेवटचं राष्ट्रीय उद्यान चांदोलीचं येत असतं बघा. तर या पद्धतीनं ह्या सगळ्या आकडेवारीवरती कॉन्सन्ट्रेशन करा, कारण राष्ट्रीय उद्यानाची संख्या 6 आहे फक्त, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त लोड नसावा. परत बघा हे राष्ट्रीय उद्यान आहेत बघा सगळे. यामध्ये या ठिकाणी आता 1955 हे ताडोबाचं सगळ्यात पहिलं येत असतं. ठीक आहे. आणि सर्वात शेवटचं चांदोली 2004चं आहे, बाकीच्या अगोदरचे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं गुगामल आहे 361 चौरस किलोमीटर अमरावती जिल्ह्यामध्ये. चांदोली 2 नंबरचं मोठं आहे 317, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंचचं 75चं बघा 260 चौरस किलोमीटर आहे. पवनी गाव नावाच्या तालुक्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. नवेगाव बांध या ठिकाणी 75चं आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये येतं असतं, अर्जुनी मोरगावमध्ये 134 चौरस किलोमीटर एरिया आहे. ताडोबा जे आहे 117 चौरस किलोमीटर एरिया आहे, भद्रावती तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं असतं. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 83चं आहे, 87 चौरस किलोमीटर आहे, बोरिवलीमध्ये, मुंबई उपनगरामध्ये आणि 10 ते 15% भाग ठाणे जिल्ह्यामध्ये येत असतो. तर अशा पद्धतीनं सगळ्यात मोठं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं गुगामल, सर्वात लहान संजय गांधी. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात जुने ताडोबा आहे, सर्वात नवीन चांदोली. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान नाशिक आपलं नागपूर प्रशासकीय विभागात आहे 3. त्याच्यानंतर या ठिकाणी कोकणात आहे 2. त्याच्यानंतर पुणे विभागात आहे 1 आणि अमरावती विभागात आहे 1. प्रादेशिक विभागानुसार जर बघितलं तर सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत विदर्भामध्ये 4, कोकणामध्ये 2, पश्चिम महाराष्ट्रात 1. तर ह्या हिशोबानं ही सगळी आकडेवारी लक्षात ठेवायची. तर ही झाली राष्ट्रीय उद्यानाबद्दलची माहिती. आता पुढचा मुद्दा येतो आपला अभयारण्याचा. हा दुसरा मुद्दा येतो.
मग आता अभयारण्य म्हणजे आपण अगोदरच सांगितलेलं आहे की असा जंगलाचा भाग की ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेपास काही प्रमाणात सवलत दिल्या जाते बघा, अशा जंगलाच्या भागाला म्हणायचं अभयारण्य. ठीक आहे. मग आता मानवी हस्तक्षेपास काही प्रमाणात मान्यता दिली जाते म्हणजे आता कोणत्या प्रकारात तुम्हाला अगोदरच सांगितलेले, तिथल्या आसपासच्या गावातल्या लोकांना त्या जंगलामध्ये गवत कापता येईल, जनावरांना चारता येईल, फक्त अतिचारही करता येणार नाही. झाडातलं आपलं जे वाळलेलं लाकूड असेल ते सरपणासाठी नेता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पानं, फुलं आणि फळं तोडता येईल. तर अशा प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी मान्य केला जात असतो. आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम 26 आणि 34 मध्ये त्याची तरतूद केलेली असते. अशा जंगलाला म्हणायचं अभयारण्य. मग आता अभयारण्य स्थापनाला सुरुवात होते 41 पासून. सध्या भारतभरात 566 आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये 50 अभयारण्ये येतात. मग आता ही 50 अभयारण्ये जी आहेत ही नकाशाच्या रूपाने लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. मग आता या ठिकाणी हे बघा, हा कोकणाच्या पट्ट्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं पहिलं आणि कोकणातले लक्षात घ्यायचं. आता अभयारण्ये जी आहेत या अभयारण्यामध्ये या ठिकाणी अगोदर हे लक्षात घ्या, जे काही 50 अभयारण्ये आहेत या 50 अभयारण्यामध्ये पक्ष्यांसाठी जी आहेत ती 12 अभयारण्ये, एक अभयारण्य जे आहेत ते मत्स्यसाठी आहेत आणि वन्यजीवांसाठी जी आहेत ती येतात 37. तर अशा पद्धतीनं टोटल 50 अभयारण्ये जी आहेत याचं वर्गीकरण असे. पक्ष्यांसाठी म्हणजे काय, देश विदेशातले पक्षी त्या ठिकाणी येत असतील किंवा त्या ठिकाणी मोराचं अस्तित्व असेल किंवा मालडोक सारखा पक्षी असेल किंवा फ्लेमिंगो सारखा पक्षी असेल तर त्यांच्यासाठी रिझर्व केला असेल आपण जंगलाचा भाग, तर पक्षी अभयारण्य. तर अशी टोटल पक्षी अभयारण्य सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये किती, तर 12 आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये एकमेव मत्स्य अभयारण्य महाराष्ट्रातच आहे, ते म्हणजे मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आणि बाकीचे वन्यजीवांसाठीची जी अभयारण्ये येतात यामध्ये काळवीट असू द्या, हरण असू द्या, बिबटे असू द्या, ससा असू द्या, लांडगा, कोला, हे बाकीचे प्राणी, गवे असू द्या, या ठिकाणी हे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात बघा. तर अशा पद्धतीनं अभयारण्याचे असे प्रकार पाडायचे बघा. त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य तसं लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागानुसार हे लक्षात ठेवा, म्हणजे हेही लक्षात राहायला गेले की कोणत्या प्रशासकीय विभागात किती आहे. तर सर्वात जास्त येतात अमरावती प्रशासकीय विभागात 12, त्याच्या खालोखाल नागपूर प्रशासकीय विभागात 11. 12 आणि 11ची हिशोबाने जर बघितलं आपण तर 23 अभयारण्य विदर्भामध्ये. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं लक्षात घेत चालायचं आपण. सर्वात कमी मराठवाड्यामध्ये किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 5च आहे फक्त. मग आता या ठिकाणी कोकणातले सुरुवातीला बघू आपण असा क्रमानं जो. सगळ्यात पहिले येतं 1 नंबरला अर्नाळा, पालघर जिल्ह्यामध्ये येत असतं, वन्यजीवांसाठीचं आहे. नंतर तुंगारेश्वर वन्यजीवांसाठीचंच आहे, पालघरमध्ये आहे. त्याच्यानंतर तानसा नावाच्या नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये धरण आहे, त्या धरणावरती देश विदेशातले पशुपक्षी येत असतं बघा. हे पक्ष्यांसाठीचं रिझर्व करण्यात आलेले. मग असं चिन्ह करू, तर असं चिन्हावरच दाखवून घ्यायचं ते पक्षी अभयारण्य. मग हे तानसा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात येतं, पक्ष्यांसाठी रिझर्व केलेले. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 3 येतात बघा, कर्नाळा, फणसाड आणि सुधागड, ही 3 येतात. यापैकी कर्नाळा जो आहे ते पक्षी अभयारण्य. तर अशा पद्धतीने ही 3 येतात रायगडमध्ये, 1 येतो ठाण्यामध्ये, 2 येतात पालघरमध्ये, 6 झाले. आणि 7वं मालवण येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. असे कोकणामध्ये जर लक्षात घ्यायचे असेल तर कोकणात येतात 7 अभयारण्ये. 7 पैकी पक्ष्यांसाठी 2 आहे तानसा, कर्नाळा, 1 मत्स्यांसाठी आहे मालवण, आणि उरलेले 4 जे आहे ते वन्यजीवांसाठीचे, असं लक्षात घ्यायचं. आता पुढचा प्रदेश येतो पुणे प्रशासकीय विभाग. मग हा पुणे प्रशासकीय विभागाचा एरिया येत असतो बघा, हा एरिया, हा पुणे प्रशासकीय विभाग आहे. याच्यामध्ये 5 जिल्हे येतात, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर. मग आता या प्रशासकीय विभागात कुठले कुठले, राधानगरी, दाजीपूर किंवा राधानगरी म्हणतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे म्हशीचा एक प्रकार आहे, तर त्या ठिकाणी तो प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य बघा. 2 नंबरला येतं सागरेश्वर, हे सांगली जिल्ह्यामध्ये येत असतं. त्याच्यानंतर कोयना हे सातारा जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर मायनी पक्ष्यांसाठी आहे, सातारा जिल्ह्यामध्येच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ताम्हिणी पुणे जिल्ह्यात आहे. मयुरेश्वर सुपे मोरांसाठी म्हणजे पक्ष्यांसाठी आहे. भीमाशंकर पुणे जिल्ह्यातच येते. ठीक आहे. त्याच्यानंतर मालडोक जे आहे नगर, पुणे आणि सोलापूरच्या बॉर्डरवरती आहे. नानज या ठिकाणी मालडोक पक्ष्यांसाठीचे, मालडोक पक्ष्यांसाठीचे. आणि नवीन एक तयार झालं नवे मालडोक,
हेही माळढोक पक्ष्यांसाठीचे. तर अशा पद्धतीनं पुणे प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर राधानगरी 1, सागरेश्वर 2, कोयना 3, मायनी 4, तामिनी 5, मयुरेश्वर सुपे 6, भीमाशंकर 7, माळढोक 8, नवे माळढोक 9 आणि नानज 10 असे 10 या ठिकाणी अभयारण्ये आहेत. यापैकी पक्ष्याचा जर विचार केला तर कोकणात 2च आहेत, तानसा आणि कर्नाळा. आणि या ठिकाणी जर विचार केला तर मायनी 1, मयुरेश्वर सुपे 2, माळढोक 3, नवे माळढोक 4 आणि नानज 5. हे असे 5 या ठिकाणी येतात बघा, पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रशासकीय विभाग आहे नाशिक. नाशिक प्रशासकीय विभागाचे वेगळे काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला. नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार 5 जिल्ह्यांचा समावेश होतो बघा. यामध्ये आता इथं लक्षात घेण्यासारखं आहे, नगर जिल्ह्यामध्ये आता 2च आहे, कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि देऊळगाव आणि रेहेकुरी एकत्र करण्यात आले. तर त्यामुळे देऊळगाव, रेहेकुरी 1 आणि कळसुबाई, हरिश्चंद्रगड 2 अशी 2 इथं आहे. नांदूर मधमेश्वर येतं या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पक्ष्यांसाठी बघा हे. त्यानंतर आनेर धुळे जिल्ह्यात आहे, पक्ष्यांसाठी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 पण अभयारण्य नाही आहे. आणि पाल येवल येतं जळगावमध्ये. अशी टोटल इथं जर बघितले तर हे 2 आहेत, हे 3, हे 4 आणि हे 5. तर या ठिकाणी 5 या ठिकाणी अभयारण्य येतात नाशिक प्रशासकीय विभागात. यापैकी पक्षी अभयारण्य 2च आहेत. ठीक आहे. नंतर येतो औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. हा एरिया आहे त्याचा, हा एवढा 8 जिल्हे येतात त्याच्यामध्ये. पण इथं जंगलाचं प्रमाणच कमी आहे, त्यामुळं अभयारण्य पण कमी. आता जी आहेत ती कुठली कुठली आहे, गवताळा जळगाव आणि औरंगाबादच्या बॉर्डरवर आहे. ठीक आहे. जायकवाडी नगर आणि औरंगाबादच्या बॉर्डरवर आहे. हा जायकवाडी पक्षी अभयारण्य. नायगाव बीड जिल्ह्यामध्ये येतं असतं, हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. येडशी रामलिंग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येत असतं. आणि किनवट यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवर येते. तर असे 5 आहे, 1, 2, 3, 4 आणि किनवट 5. यापैकी पक्ष्यांसाठी किती आहे, 2. मग हे टोटल 5 आहेत, पक्ष्यांसाठी 2च आहेत. ठीक आहे. नंतर येतो अमरावती विभाग. आता अमरावती विभागात 12 आहे. आता अमरावती विभागात अगोदर 12 कुठले कुठले, पक्ष्यांसाठी फक्त 1च आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे लक्षात घ्या. मग आता जे काही एरिया आहे अगोदर ते एरिया लक्षात घ्या. हा एवढा एरिया येतो अमरावती विभागाचा. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ 5 जिल्हे आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 आहेत बघा, अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार अशी 3 या ठिकाणी आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 3 आहेत. कुठले कुठले, मेळघाट, ढाकणा, कोळखाज आणि वान. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यात 2 आहे, नरनाळा आणि काठेपूर्णा. वाशिममध्ये 1च आहे, कारंजा. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा, इसापूर आणि टिपेश्वर असे 3 येतात बघा. यापैकी इसापूर जे आहेत हे धरण आहे, इथं पक्षी अभयारण्यासाठी रिझर्व करण्यात आलेले. तर हे एक पक्षी अभयारण्यासाठी टोटल बाकीचे 12 आहेत. हे बघा, बुलढाणा जिल्ह्यात 3, अमरावती जिल्ह्यात 3, 6, अकोला जिल्ह्यात 2, 8, वाशिममध्ये 1, 9 आणि 3 येतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये, 9 3 12. तर अशा पद्धतीनं 12 येतात बघा. आणि नागपूर प्रशासकीय म्हणजे 6 जिल्हे आहेत, 11 या ठिकाणी अभयारण्य आहेत बघा. मग 11 कुठले कुठले, अगोदर 6 जिल्हे कुठले कुठले इथं हे लक्षात आलं पाहिजे की वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडं गडचिरोली आणि चंद्रपूर अशा पद्धतीने हे 6 जिल्हे आहेत. यापैकी बोर नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आपलं अभयारण्य आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये येत असतं. नागपूर जिल्ह्यामध्ये 2 आहे, उमरेड आणि मानसिंगदेव. भंडारामध्ये 1च आहे, कोका. त्याच्यानंतर पलीकडं नागझिरा येतो गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर इकडं गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा, भामरागड आणि या ठिकाणी प्राणहिता हे 3 येतात. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 येतात, 3 येतात इथं पण, अंधारी, कन्नाळगाव आणि 49 झालं की 50वा येतो घोडाझरी. हे शेवटचा घोषित झालेले आहे बघा. तर अशा पद्धतीने इकडे 11 आहे. बोर 1, उमरेड 2, मानसिंगदेव 3, कोका 4, नागझिरा 5, चपराळा 6, भामरागड 7, प्राणहिता 8, अंधारी 9,
कन्नाळगाव 10 आणि घोडाझरी 11. तर असे 11 नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतात. तर या पद्धतीनं हे लक्षात ठेवा. हे बघा पक्ष्यांसाठीचं जे सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये 5 आहेत, सर्वात कमी नागपूरमध्ये 1 पण नाही, अमरावतीमध्ये 1 येतं बघा. ही टोटल संख्या येते 12. ठीक आहे. त्याच्यानंतर अभयारण्य बघा, अमरावती विभागात सगळ्यात जास्त आहे 12, नागपूरमध्ये 11, 23 झालं. आणि हे नाशिक आणि औरंगाबादमधील 10, 33. त्याच्यानंतर पुणे विभागात 10, 43 आणि कोकणामध्ये 7, 43 आणि 7, 50. तर अशा हिशोबानं या ठिकाणी टोटल हे अभयारण्य येतात 50. मग आता त्या ठिकाणी अगोदर ढोबळमानानं लक्षात घेतलं पाहिजेत की सर्वात जास्त अमरावतीमध्ये, त्याच्या खालोखाल नागपूरमध्ये, सर्वात कमी नाशिक आणि औरंगाबादमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पक्षी अभयारण्य सर्वात जास्त पुणे विभागात आहे, सर्वात कमी अमरावतीमध्ये एकच आहे, नागपूरमध्ये 1 पण नाही. त्याच्यानंतर मत्स्यांसाठी एकच अभयारण्य मालवण, ते येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये येत असतं बघा. तर या पद्धतीनं हे अभयारण्य लक्षात घ्यायचे. कोणत्या पक्ष्यांसाठी तेही लक्षात घ्या. इथं ठाणे जिल्ह्यातून नगरला जाताना जो काही माळशेज घाट लागतो तिथं फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो बघा. तेही रिझर्व करण्यात आले पण अभयारण्याचा दर्जा अजून काही दिलेला नाही. तर ते फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेलं या ठिकाणी तो घाट मानला जातो, माळशेज घाट जो आहे तो त्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो असतो बघा. आता पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्याकडे जायचं. पुढचा मुद्दा आहे तो टायगर प्रोजेक्ट, व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. आता इथून पुढच्या संकल्पना ही आंतरराष्ट्रीय संकल्पना आहे. मग आता आंतरराष्ट्रीय संकल्पना म्हणजे कुठली आंतरराष्ट्रीय संघटना? मग आंतरराष्ट्रीय WWF नावाची संस्था आहे, वर्ल्ड वाईड फंड म्हणतो आपण त्याला, जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था. ठीक आहे. ही संस्था काय करते? जगभरामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर जे पशुपक्षी आहे त्यांच्या संवर्धनासाठी त्यांची एक यादी घोषित करते. आणि या यादीमध्ये ज्या पशुपक्ष्यांचा समावेश केला त्या पशुपक्ष्यांचं मूळ निवासस्थान असलेले जे काही भाग आहेत, जो देश आहे, जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा रिझर्व करण्यासाठी संबंधित देशाला एक निधी देत असते. आणि ते निधी देऊन ते जे काही उरलेले पशुपक्षी आहेत त्यांचा सांभाळ करावा, संवर्धन करावं, त्यांची संख्या वाढवावी. कारण आपले जैवविविधतेचा तो एक भाग आहे. ते पशुपक्षी ते जिवंत राहिले पाहिजे, टिकून राहिले पाहिजेत. कारण आपली जो पिरॅमिड आहे तो पिरॅमिड ढासळण्याची शक्यता जास्त आहे. कारण आता जैविक विविधतेचे प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे. आणि म्हणून हे प्रश्न सोल्युशन करण्याकरता WWF नावाची संस्था जी आहे ती कार्य करत असते. आणि त्या अंतर्गत मग त्यांनी 1972ला या ठिकाणी वाघाचा सुद्धा समावेश या यादीत केलेला आहे. आणि त्याच वेळेस घोषित केलं होतं की जे काही 400-500 वाघ राहिलेले त्या वाघांचं जर संवर्धन केलं तर ठीक आहे, नसता वाघ संपुष्टात येऊन जाईल. वरचा जो मोठा पिरॅमिडचा आपलं जे टोकाचा पार्ट आहे तो जो पार्ट जर निघून गेला तर नंतर मग हळूहळू बाकीचे पार्ट आपल्याला निघायला सुरुवात होऊन जाईल. म्हणून मग 1973 पासून या ठिकाणी निश्चित निधी वाघांच्या संरक्षणासाठी WWF द्यायला सुरुवात केली. आणि त्यापैकी मेजॉरिटी निधी त्यांनी भारत सरकारला द्यायला सुरुवात केली. कारण वाघांचं अस्तित्वापैकी 50% वाघ जे आहे ते भारतात होते, त्यामुळे 50% निधी एकटे भारत सरकारला दिलेला आहे. आणि भारत सरकारनं तो निधी वाघांवरतीच खर्च व्हावा यासाठी त्यांनी टायगर प्रोजेक्ट ही संकल्पना राबवायला सुरुवात केलेली. आणि दुसऱ्या बाजूला वाघाचे संरक्षण होतं आहे की नाही, संख्या वाढते आहे की नाही यासाठी दर 4 वर्षातून एकदा व्याघ्रगणना केली जात असते बघा. ठीक आहे. आणि वाघांबद्दल जनजागृती करण्यासाठी 29 जुलै हा जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा केला जात असतो, टायगर डे. तर या पद्धतीनं हे व्याघ्र प्रकल्पाची संख्या असते बघा. मग ज्या राष्ट्रीय उद्यानामध्ये अभयारण्यामध्ये वाघांचं अस्तित्व आहे तो राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य टायगर प्रोजेक्ट म्हणून घोषित केला जात असतो. मग अशा पद्धतीनं घोषित केलेले टायगर प्रोजेक्ट जर बघितले आपण तर या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग नकाशा डोळ्यासमोर आणायचा महाराष्ट्राचा. डोळ्यासमोर आणल्यानंतर मग इथं लक्षात घ्यायचं सगळ्यात मोठं जे आहे ते येतं मेळघाट, गुगामल मेळघाट जे येतं अमरावती जिल्ह्यामध्ये, जवळपास 2800 चौरस किलोमीटर एरिया आहे, सगळ्यात मोठं येतं महाराष्ट्रातलं. आता पूर्ण भारताचा जर विचार केला तर तसंही लक्षात घ्या, टायगर प्रोजेक्टला सुरुवात झाली 1973 पासून. ठीक आहे. आणि यानुसार मग भारतातलं पहिलं जे टायगर प्रोजेक्ट आहे ते येतं बंदीपूर अभयारण्य, हे येतं कर्नाटकमध्ये आणि याची स्थापना 1973ची. ठीक आहे. हे भारतातलं पहिलं टायगर प्रोजेक्ट आहे. निलगिरी डोंगरांगे भोवताली जे काही बंदीपूर अभयारण्य येतं
वीरप्पनचा हा इलाका होता. या इलाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी शिकारी केलेले आहे, माणसाच्या पण आणि हत्तीच्या पण. तो एरिया आहे. इथंच आजही सगळ्यात जास्त वाघांचं अस्तित्व आहे बघा. ते 1 नंबरचा हा एरिया येत असतो. भारतात सध्या या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 53 टायगर प्रोजेक्ट आहे भारतभरामध्ये. यापैकी महाराष्ट्राचा जर विचार केला तर 6 आहेत. ठीक आहे. मग भारतात जे काही 53 व्याघ्र प्रकल्प आहेत, या 53 व्याघ्र प्रकल्पापैकी सगळ्यात मोठं जे येतं आहे ते नागार्जुन सागर येत असतं बघा. नागार्जुन सागर जे आहे तो 2 राज्याच्या बॉर्डरवर आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. हे येतं 3700 चौरस किलोमीटर एरिया. तर हे भारतातलं सर्वात मोठे आहे. कृष्णा नदीवरती धरण आहे नागार्जुन सागर. त्याच्या खालच्या जंगलाचा जो पट्टा आहे, हा जंगलाचा पट्टा नागार्जुन सागर म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेले. तर हे सगळ्यात मोठे येतं. आणि सर्वात लहान जे आहेत म्हणजे 53 क्रमांकाचं हे येतं हिरंग किंवा ओरसांग म्हणा, आसाम राज्यामध्ये येत असतं. आणि याचं क्षेत्रफळ जवळपास 87 चौरस किलोमीटर 86 चौरस किलोमीटर येते एरिया येत असतो आसाम राज्यामध्ये. तर हे पूर्ण भारताबद्दलचं लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात असू द्या, शेवटची जी काही गणना झाली, व्याघ्र गणना जी म्हणतो आपण, ह्या व्याघ्र गणनेनुसार शेवटची व्याघ्र गणना झाली 2023ला. ठीक आहे. आणि 2023च्या व्याघ्र गणनेनुसार 3167 वाघ सध्या भारतात आहेत. म्हणजे या ठिकाणी 2018च्या तुलनेत जर बघितले, 2018च्या तुलनेत 2023मध्ये 7% वाघ वाढलेले आहेत. म्हणजे 200 वाघ वाढले. अगोदर 1967 होते, आता 3167 झाले. 2967 आणि आता 3167 म्हणजे 200 वाघ वाढलेले. म्हणजे मागच्या 4 वर्षामध्ये 7% वाघांची संख्या वाढताना दिसते. ठीक आहे. यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत मध्य प्रदेश 1 नंबरला, 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला उत्तराखंड आहे, 4 नंबरला महाराष्ट्र आहे, 5 नंबरला तामिळनाडू आहे. तर अशा पद्धतीनं वाघांची संख्या जी आहे ती उतरत्या क्रमानं लक्षात घ्यायची. मग आता महाराष्ट्रात जे काही व्याघ्र प्रकल्प आहे त्यातला सर्वात मोठा आहे तो मेळघाट. 2 नंबरला येत असतो नवेगाव नागझिरा, हा येतो 79 चौरस किलोमीटर. 3 नंबरला येत असतो ताडोबा अंधारी, हा येतो 1700 चौरस किलोमीटर. ठीक आहे. 4 नंबरला सह्याद्री येतो असतो. आता हा जो सह्याद्री आहे हा सह्याद्री कोयना आणि दुसरा येतो असतो मुद्दा कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान, या दोघांचा एकत्रित एरिया येतो असतो. ठीक आहे. टोटल जवळपास 1165 म्हणजे 1200 चौरस किलोमीटर एरिया. 4 जिल्हे भाग व्यापले गेलेले आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. 4थ्या नंबरचा मोठा आहे. 5व्या नंबरचा येतो असतो मोठा बोर, 816 चौरस किलोमीटर एरिया आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. आणि 6व्या क्रमांकावर येतो असतो पेंच. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 741 चौरस किलोमीटर एरिया आहे. मग परत मुद्दे अगोदर जिल्ह्यानुसार लक्षात ठेवा. नंबर 2 क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार लक्षात ठेवा. नंबर 3 प्रशासकीय विभागानुसार लक्षात ठेवा. नंबर 4 प्रादेशिक विभागानुसार लक्षात ठेवा. मग प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त 1, 2, 3, 4, 5 येतात विदर्भामध्ये. पश्चिम महाराष्ट्रात 1 आहे, कोकणात 1 आहे. ठीक आहे. प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त येतात नागपूरमध्ये पेंच, नवेगाव नागझिरा आणि ताडोबा 3 येतात. आणि बोर 1, 4 येतात. ठीक आहे. आणि अमरावतीमध्ये 1च येतो, पुण्यामध्ये 1च येतो, कोकणामध्ये 1च येतो. तर या पद्धतीनं या ठिकाणी ते लक्षात घ्यायचं. तर ही झाली वाघांबद्दलची थोडक्यात माहिती. ठीक आहे. आणि शेवटचा पुढचा मुद्दा येतो वारसा हक्काची स्थळे. हा पुढचा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे युनो जी आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ही जगात शांतता प्रस्थापित करणारी संस्था आहे. ठीक आहे. या संस्थेची स्थापना 1948ची, आपली 1945ची 24 ऑक्टोबर 1945ला न्यूयॉर्कला स्थापना आहे. आणि जवळपास 93 देश सदस्य आहेत. हिचं जे काम चालतं ते 6 शाखेमार्फत चालतं. पहिली शाखा आमसभा असते, दुसरी सुरक्षा परिषद असते, तिसरी विश्वस्त परिषद असते, 4थी सामाजिक आणि आर्थिक संघटना असते, 5वी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि 6वी सचिवालय.
असे या 6 शाखेमार्फत काम चालू असतं बघा. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आणि या स्थापनेच्या अगोदरचा इतिहास म्हणजे दुसरं महायुद्ध चालू असताना 1941ला अटलांटिक महासागरातील एका जहाजावरती तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे होते फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की दुसऱ्या महायुद्धानंतर तिसरं महायुद्ध होऊ द्यायचं नसेल तर जगात शांतता प्रस्थापित करण्याकरता युनो नावाची संस्था काढावी लागेल, ज्यामध्ये या ठिकाणी विजेते असलेले देश आणि पराभूत असलेले देश सगळ्यांना सहभागी करून घ्यावं लागेल आणि याच संस्थेला नाव पडलं मग युनो. मग युनोचं ज्या वेगवेगळ्या शाखेमार्फत काम चालतं त्यापैकी सामाजिक आणि आर्थिक जी परिषद आहे त्या सामाजिक आणि आर्थिक परिषदेअंतर्गत या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था संलग्न संस्था म्हणून काम करत असतात युनोच्या. मग त्याच्यामध्ये FAO आहे, IAEA, त्यानंतर युनेस्को आहे, युनिसेफ आहे, ठीक आहे, WHO आहे. अशा वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी युनोच्या संलग्न शाखा म्हणून काम करत असतात आणि त्यातलीच एक शाखा एक संस्था म्हणजे युनेस्को. ठीक आहे, युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. थोडक्यात ही शिक्षण आणि संस्कृती या 2 क्षेत्रात काम करत असते बघा. युनायटेड नेशनची एक संलग्न शाखा म्हणून. ठीक आहे, याची स्थापना 1946ची 188च्या आसपास देश जवळपास सदस्य आहे तिचे. मग ही शिक्षणासाठी वेगवेगळा निधी देण्याचं काम करते वेगवेगळ्या संस्थेमार्फत देशांना. ठीक आहे, आणि संस्कृतीच्या जतनासाठी काय करते, वारसा हक्काची यादी घोषित करण्याची घोषणा केलेली 1961ला. प्रत्यक्षात 1972ला ती अस्तित्वात आलेली. तर 1972 पासून वारसा हक्काची यादी घोषित करत असते. या यादीमध्ये ते काय करत असते, 3 प्रकारचे स्थळं घोषित करते. एक असतं सांस्कृतिक स्थळे, ज्या वास्तू वगैरे ज्या असतात त्या. दुसरं असतं नैसर्गिक प्रदेश, निसर्गता जो प्रदेश आहे तो प्रदेश या ठिकाणी प्राचीन जैवविविधता असेल तर तो घोषित केला जातो आणि या दोघांचं मिश्रित असेल तर मिश्र स्थळे म्हणतो आपण. आता भारताचे जर बघितलं आपण तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे सध्या 40 स्थळं आहेत. यापैकी सांस्कृतिक स्थळं 32 येतात बघा, नैसर्गिक प्रदेश 7, ठीक आहे, आणि मिश्र स्थळ 1 येतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे 6 स्थळे, यापैकी सांस्कृतिक स्थळे येतात 5 आणि नैसर्गिक स्थळ येतं 1. तर या पद्धतीने त्याची वाटणी आपण करू शकतो. ठीक आहे, मग आता युनेस्को वारसा हक्काची यादी घोषित कशासाठी करते तर संस्कृतीचं जतन करणं तिच्याकडे काम आहे. म्हणून मागच्या पिढीचा जो सांस्कृतिक ठेवा आहे तो पुढच्या पिढींना कळावा, यातून या ठिकाणी मागच्या पिढीच्या लोकांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्नाचा भाग मानला जातो असतो, जेणेकरून सांस्कृतिक स्थित्यंतर होत चालेल. मागच्या पिढीनं आपल्याला काय करून ठेवलेलं आहे त्यांचा जो ठेवा आहे तो ठेवा पुढच्या लोकांना कळावा, त्यांच्या पाठीमागचे त्यांचे विचार उद्देश समजावा, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो बघा. ठीक आहे, मग आता सध्या सांस्कृतिक स्थळं जी आहेत महाराष्ट्रामध्ये तर 5 आहेत टोटल. ठीक आहे, आणि एक नैसर्गिक प्रदेश आहेत बघा. तर 5 जी स्थळं आहेत ती अगोदर ती लक्षात घेऊ. प्राचीन वास्तू म्हणून आपण किंवा सांस्कृतिक स्थळं म्हणून याला. वेरूळची लेणी आहे, औरंगाबाद जिल्ह्यात आहे, 83चे समावेश झालेला आहे बघा या यादीमध्ये. अजिंठा लेणी आहे, औरंगाबाद जिल्ह्यातच आहे, 1983ला समावेश झालेला आहे. एलिफंटा लेणी आहे, रायगड जवळ आहे, मुंबई जवळ आहे ती समजा, रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यामध्ये येत असते, 87ला समावेश झालेला आहे. त्याच्यानंतर CST शिवाजी महाराज टर्मिनस, ठीक आहे, VT अगोदर नाव होतं, मुंबई शहरामध्ये 2004ला समावेश झालेला आहे त्याचा. व्हिक्टोरियन गौतिक शैलीच्या मुंबईतल्या इमारती म्हणतो आपण, 2018ला समावेश झालेला आहे. तर हे 5 स्थळं आहेत, यापैकी 2 स्थळं मुंबईतले, 2 औरंगाबाद जिल्ह्यातले, 1 रायगड जिल्ह्यातले. ठीक आहे, किंवा 3 मुंबई जवळचे आणि 2 औरंगाबादचे. आणि एकच स्थळ समावेश केला नैसर्गिक स्थळ प्रदेश म्हणून, एकच आहे आणि एकाचं नाव आहे सह्याद्री. कारण सर्वात प्राचीन जैवविविधता असलेल्या जगात 8 प्रदेश आहे प्राचीन जैवविविधता, आणि या प्राचीन जैवविविधतेपैकी 8 जे प्रदेश आहेत त्यापैकी भारतामध्ये 1 प्रदेश आहे आणि तो 1 प्रदेश म्हणजे सह्याद्री. म्हणून सह्याद्रीचा समावेश नैसर्गिक स्थळ म्हणून केले, पण सह्याद्रीमधला सगळा समावेश नसून सह्याद्रीतल्या 38 स्थळांचा समावेश आहे बघा. या 38 स्थळांना एकच स्थळ समजलेलं आहे आणि या 38 स्थळापैकी महाराष्ट्रातली 4 स्थळे आहेत. ही 4 स्थळं कुठली ही यादी इथं. कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यात 2012ला समावेश झालेले. कास पुष्प पठार
2012चा समाविष्ट एकाच वेळेस समाविष्ट आहे तसे ते. चांदोली सांगली जिल्ह्यातला फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असलेला पट्टा जो आहे तो समाविष्ट आहे. आणि राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असते 2012ला समावेश करण्यात आलेले आहे. तर राधानगरी गव्यांसाठी आणि वेगवेगळ्या प्राचीन वनस्पतीचे अस्तित्व असल्यामुळं त्यासाठी ओळखलं जात असतं. तर अशा पद्धतीने यांचं सगळ्यांचे मिळून एकच या आणि हे 5 अशी टोटल 6 स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत. तर याला म्हणायचं वारसा हक्काची यादी किंवा वारसा स्थळे. तर या पद्धतीनं ते लक्षात घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. मग वारसा स्थळे घोषित कोण करतं? युनेस्को. या ठिकाणी युनेस्कोनं ही घोषणा कधीपासून करायला सुरुवात झाली? 1972 पासून सुरुवात केलेली आहे. सध्या या यादीमध्ये जवळपास जगातल्या सर्वात देशामध्ये जर विचार केला तर 1200 स्थळांचा समावेश आहे. यापैकी सर्वात जास्त स्थळं आहेत चायना आणि इटाली 55 स्थळांचा समावेश आहे. त्याच्यानंतर स्पेन वगैरे बाकीचे देश येत असतात 2-3. त्याच्यानंतर 5व्या 6व्या क्रमांकावरती भारत आहे. भारतातले टोटल 40 स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले 6 स्थळे आणि जे काही स्थळं आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक स्थळं असतात, नैसर्गिक प्रदेश असतो आणि मिश्र स्थळं असतात. मग भारतातले जे काही 40 स्थळांचा समावेश आहे त्यापैकी 32 सांस्कृतिक स्थळं आहे म्हणजे ते वास्तू येतात त्या. ठीक आहे. आग्राचे आपलं जे काही ताजमहल वगैरे जे आहे, लाल किल्ला आहे, तर ह्या वास्तूंचा समावेश त्या ठिकाणी आहे. आपल्या लेण्यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. CST त्या इमारतीचा समावेश आहे. गौतिक शैलीच्या इमारतीचा समावेश आहे आणि घारापुरीची जी लेणी येते त्या लेणीचा समावेश आहे. तर हे सांस्कृतिक स्थळे. नैसर्गिक प्रदेश म्हणजे 7 आहे टोटल भारतभरातले. त्यापैकी महाराष्ट्रातले एकच आहे सह्याद्री आणि दोघांचं मिश्रण असलेला एक स्थळाचा समावेश आहे. तर अशा पद्धतीनं ही यादी आणि या यादीतली ही ठिकाणं लक्षात ठेवायची जिल्ह्यानुसार पण. तर या मुद्द्याला म्हणायचं वनाशी संबंधित मुद्दा. याच्यामध्ये आपण 4 संकल्पना क्लिअर केल्या. राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्ये, वारसा हक्काची या ठिकाणी वारसा हक्काची स्थळे आणि व्याघ्र प्रकल्प ही 4 मुद्दे घेतलेले आहेत. आता या मुद्द्यांवरती जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांकडं आपण थोडं जाऊ. हे बघा, पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? मग 2019 राज्य सेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. आता टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य येतं या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2-3 आहेत. चापराळा एक येतं, प्राणहिता एक येतं असतं, भामरागड येतं असतं. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पेंच येतं असतं राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मानसिंग देव येतं असतं. तर हे नागपूर जिल्ह्यात उमरेड एक येतं असतं. अमरावती जिल्ह्यामध्ये 3 आहे, मेळघाट आहे, वान आहे आणि ढाकणा कोळखाज आहे. तर असं लक्षात ठेवा. टिपेश्वर कुठं आलं? यवतमाळमध्ये. याच्या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये इसापूर नावाचं पक्षी अभयारण्य पण आहे आणि पैनगंगा नावाचं अभयारण्य पण येत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अनेर धरण, आंबा बरवा आणि मयुरेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे टिंबटिंब जिल्ह्यामध्ये. अनेर धरण कुठं आलं? धुळे जिल्ह्यामध्ये. आंबा बरवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये. मयुरेश्वर सुपे पुणे जिल्ह्यामध्ये. मग असा क्रमांक पर्याय धुळे, बुलढाणा आणि पुणे हा पर्याय येतो त्याचा. ठीक आहे. तर या हिशोबानं 3-3 अभयारण्य एकाच प्रश्नात विचारलेले आहेत. हे पुढचा ढाकणा कोळखाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यात जी 3 आहे त्यापैकी मेळघाट एक आहे, वान एक आहे आणि ढाकणा कोळखाज एक आहे. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यात 3 आहेत, ज्ञानगंगा, आंबा बरवा आणि लोणार. जळगाव जिल्ह्यामध्ये पाल यावाल एकाचे. भंडारा जिल्ह्यामध्ये कोका आहे. असं हे लक्षात घेऊ शकता आपण. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान येते? नवेगाव येतं मग गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय उद्यान येते. नागपूरमध्ये पेंच येतं असते. अमरावतीमध्ये गुगामल आहे. ठीक आहे. चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात आहे. हा टायगर प्रोजेक्ट जो आहे अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे. आणि उरलेल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये मग टायगर प्रोजेक्ट नाही. मग बाकीचे टायगर प्रोजेक्ट कुठे कुठे? नागपूर जिल्ह्यात पेंच, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी. ठीक आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बोर आणि सह्याद्री येतं सह्याद्री डोंगररांगेमध्ये. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? गवे म्हशीसारखा प्रकारे राधानगरी. कुठे आलं? राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. याला दाजीपूर अभयारण्य असंही म्हणत असतो आपण. त्याच्यानंतर जोड्या लावा. एका बाजूला राष्ट्रीय उद्यान दिले आणि एका बाजूला कोणत्या जिल्ह्यात ते राष्ट्रीय उद्यान आहे? मग ताडोबा कुठे येतं? चंद्रपूर. पेंच नागपूर. नवेगाव गोंदिया. गुगामल यवतमाळ. मग ह्या हिशोबानं उत्तर काय? 3-1. 3 नंतर 1 4 नंबरचं उत्तर येत असतं. ठीक आहे. 3-1 4-2.
पुढचा प्रश्न, पेंच व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधित आहे? मग आता पेंच नदी आहे ते मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पेंच जे काय हे आहेत राष्ट्रीय उद्यान म्हणा, व्याघ्र प्रकल्प म्हणा, तिकडे मध्य प्रदेशमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे. मग इथं उत्तर येईल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. जोड्या लावा. कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा हा मुद्दा आहे. एका बाजूला अभयारण्य, दुसऱ्या बाजूला जिल्हे टाकलेले आहेत बघा. तानसा ठाणे जिल्ह्यामध्ये येतं असतं पक्ष्यांसाठीचं, यावल जळगाव जिल्ह्यामध्ये येतं असतं, माळढोक सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं असतं आणि नागजिरण गोंदिया जिल्ह्यामध्ये. म्हणजे 2, 1, 3, 4 पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर येते. ठीक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र टिंबटिंब राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले. आता हे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर गुगामाल, व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर मग मेळघाट, असं लक्षात घ्यायचं. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे एकच पक्षी आहे, माळढोक. पण नवे माळढोक पक्ष्यांसाठी आहे. माळढोक नावाचं पण माळढोक पक्ष्यांसाठी, नानज पण माळढोक पक्ष्यांसाठीचे. आता अभयारण्य आणि परत जिल्हे टाकलेले आहेत बघा. किनवट यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवर आहे, बरोबर आहे. कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे, ठीक आहे. रेहकुरी नगर जिल्ह्यात आहे आणि दाजीपूर म्हणजेच राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. म्हणजे 4, 3, 2, 1 4, 3, 2, 1 2 नंबरचं उत्तर बरोबर येऊन जातं. ठीक आहे. खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाहीत? आता नवेगाव विदर्भात मोडते, गोंदिया जिल्ह्यात आहे. गोगामाल अमरावती जिल्ह्यात आहे, विदर्भातच येते. पेंच नागपूर जिल्ह्यात आहे, विदर्भातच येते. म्हणजे उत्तर येईल यापैकी नाही. सर्व येतात, कोणतं मोडत नाहीत, यापैकी कोणतंही मोडत नाही. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? तर 4 जिल्ह्याचा समावेश होतो असतो बघा चांदोलीमध्ये. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. मग सांगलीत समावेश होतो, साताऱ्याचा होतो, रायगडचा होत नाही, रत्नागिरीचा होतो. उत्तर येतं आपलं मग रायगड. रायगडच्या ऐवजी त्या ठिकाणी कोल्हापूर पाहिजे होतं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आहेत? मग आता जंगल आणि प्राणी सर्वात जास्त विदर्भामध्ये. राष्ट्रीय उद्यानं जर बघितले आपण तर 6 पैकी 4 इथं राष्ट्रीय उद्यानं. व्याघ्र प्रकल्प जर बघितलं तर 5 आहेत. अभयारण्य बघितलं तर 23 आहे. तर त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात जंगल आहे, त्यामुळे जंगल म्हणून प्राणी पण आहे. महाराष्ट्रामध्ये आढळणारे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने यांचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा. मग पूर्वेकडे नवेगाव आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, चिखलदरा येतं अमरावती जिल्ह्यामध्ये, अनेर येतं धुळे जिल्ह्यामध्ये, देऊळगाव रेहकोरी या ठिकाणी येतं हे नगर जिल्ह्यामध्ये आणि फणसाड येतं रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जातानाचा. योग्य जोड्या लावा. एका बाजूला अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूला ठिकाणे. आता हे ठिकाण इकडं पाहिजे होतं, अभयारण्य इकडं पाहिजे होतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठलं आहे? ताडोबा, ठीक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच, भंडारा जिल्ह्यामध्ये, आता हा प्रश्न 2017चा आहे, नवेगाव येईल आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बोर येईल, असं लक्षात घेऊ शकता तुम्ही. म्हणजे 3, 4, 2, 1 3, 4, 2, 1 4 नंबरचं उत्तर येऊन जातं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे परत जोड्या लावा आहे. एका बाजूला राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य बघा, आणि एका बाजूला जिल्हे दिलेले. ताडोबा येतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, नागझिरा येतं गोंदिया जिल्ह्यामध्ये, गोंदिया नसेल तर भंडारा, सागरेश्वर येतं असतं या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, आणि कर्नाळा येतं असतं रायगड जिल्ह्यामध्ये. मग आता उत्तर काय येईल? 1चं 4 4, 3, 2, 1 4, 3, 2, 1 हे शेवटचा पर्याय लागू होतो. 4, 3, 2, 1 ठीक आहे. त्याच्यानंतर परत जोड्या लावा म्हणून संजय गांधी उद्यान कुठं आलं? मुंबईमध्ये, ठीक आहे. तानसा ठाणे जिल्ह्यामध्ये, फणसाड रायगडमध्ये आणि टेपेश्वर यवतमाळमध्ये. म्हणजे काय उत्तर येईल? 4, 2, 1 4, 2, 1 3 हे 4थ्या नंबरचंच उत्तर येते परत. ठीक आहे. परत जोड्या लावा. वन्यजीव अभयारण्य आणि प्रशासकीय विभाग दिला. आता फणसाड कोकणामध्ये येतं आहे, नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये येतं,
किनवट हे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे औरंगाबाद विभागात आहे आणि मेळघाट अमरावती विभागात. म्हणजे उत्तर येईल 2 4 3 1. 2 4 3 1 एक नंबरचंच उत्तर आहे. प्रश्न फारसे काही अवघड नाही आहेत, हे लक्षात घ्या. फ्लेमिंगो पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आहे? तर माळशेज घाटात आहे. कल्याण ते नगरला जोडणारा हा मार्ग येतो बघा. जोड्या लावा. अभयारण्याने जिल्हा टाकलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येडशी रामलिंग आहे. ठीक आहे. अकोला जिल्ह्यामध्ये नारनाळा आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबा बरवा येत असतं आणि अंधारी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणजे 4 3 2 1 4 3 2 1 3 नंबरचं उत्तर येत असते. ठीक आहे. अशा प्रकारे वनाशी संबंधित हा जो मुद्दा आहे, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि वारसा हक्काची स्थळे, ही 4 महत्त्वाच्या संकल्पना महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बऱ्याच परीक्षेला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. अशी एखादी प्रश्नपत्रिका जाते की याच्यावरती प्रश्न आलेले नाही, पण ती शक्यता 2-3% बाकीचे 99% प्रश्न जवळपास येतात. ठीक आहे. थांबू आपण आता.